डासांवर सगळ्यात जालीम आणि प्रभावी औषध. हे औषध इतकं जालीम आहे की एकदा वापरलं तर वर्षानुवर्ष डास तुमच्या घरामध्ये दिसणार नाही. एवढंच नाही तर तुमच्या घराच्या आवारात डास तर नसतीलच, पण या व्यतिरिक्त झुरळ, मुंग्या, ढेकूण, पाल अशा 30 प्रकारचे कीटक देखील कायमस्वरूपी पळून जातील, इतकं जालीम हे औषध आहे. सगळ्यात आधी हे औषध की आफ्रिकामधील डासांवर याची टेस्ट करण्यात आली होती. आफ्रिका हा असा देश आहे जिथे सगळ्यात जास्त मृत्यू डास चावल्यामुळे होतात. तिथे या केमिकलचा प्रयोग करण्यात आला आणि जबरदस्त त्याचा रिझल्ट आलेला आहे. तिथली लोकप्रियता पाहूनच भारतामध्ये हे एका कंपनीनं लॉन्च केलेलं आहे. आज डिटेल आपण जाणून घेणार आहोत की डासासहित झुरळ, मुंग्या, माशा अशा सर्व 30 प्रकारच्या कीटकांना कायमस्वरूपी पळून लावणाऱ्या एका नवीन केमिकल विषयी. चला तर सुरू करूयात हा व्हिडिओ. डास हा असा कीटक आहे की जो चावल्यामुळे जगभरात करोडो लोकांचा मृत्यू होत आहे. डास चावल्यानंतर शरीरामध्ये अशा प्रकारचे आजार येतात की जे बरे व्हायला अख्खं आयुष्य देखील कमी पडतं. मग या डासांसाठी आपण मार्केटमधून भरपूर सारे प्रॉडक्ट आणत असतो, ज्यामध्ये जे लिक्विड इव्हॅपोरेटर्स जे त्या ठिकाणी असतात, ते जे इलेक्ट्रोलाइटवर चालतात ते, किंवा ज्या अगरबत्त्या किंवा ज्या डासाच्या ज्या काही कॉईल असतात ते असतात, फास्ट कार्ड असतील, काही केमिकल रिफिल्स असतील, ज्याच्या जाहिराती किंवा काही स्प्रे असतील. आता याची गंमत अशी होती की हे तुम्ही एकदा वापरलं किंवा हे लावलं तोपर्यंत डास कुठेतरी लपून बसतात, पण त्यानंतर हे संपलं, याचा थोडासा इफेक्ट गेला की लगेच परत डास चावायला सुरुवात करतात. असं मार्केटमध्ये कोणतंच औषध नाही की जे डासांना परमनंटली म्हणजे कायमस्वरूपी संपवू शकतं. आणि या औषधांनी असं होतं की एकतर आपण याचा स्प्रे मारतो किंवा याचं इव्हॅपोरेशन म्हणजे याचं जे बाष्पीभवन करून आपल्या पूर्ण घरामध्ये याचा वास पसरतो किंवा धूर करतो. तर मग हे काय होतं की आपले जे लहान मुलं आहेत तर त्यांच्या श्वासाद्वारे त्यांच्या बॉडीमध्ये हे जात असतं आणि ज्यामुळे आपल्या आरोग्याला मोठं नुकसान होत असतं. प्रॉब्लेम तर सॉल्व्ह होत नाही, पण आपल्या आरोग्याला धोका निर्माण होतो. मग आता कोणतं असं केमिकल आहे की जे आपल्या हेल्थला देखील नुकसान होणार नाही, आपलं आरोग्य खराब होणार नाही, पण डास कायमस्वरूपी निघून जातील. आणि डासच सोडा, त्याबरोबर ज्या माशा आहेत किंवा झुरळं असतील, मुंग्या असतील, पाली असतील, अशा 30 प्रकारचे विविध कीटक देखील तुमच्या घरामध्ये शोधून सापडणार नाही. असं कोणतं केमिकल आहे? तर ते आहे डिमांड केमिकल. डिमांड 2.5 CS हे केमिकल सिजेंटा कंपनी बनवते. हे केमिकल शहरांमध्ये जे पेस्टिसाइड, जे पेस्ट कंट्रोल, जे प्रोफेशनल पेस्ट कंट्रोल करणारी जी लोक आहेत, जी तुमच्या घरातली सर्व कीटके काढून देतात, अशा प्रकारचा एक व्यवसाय करतात, ही लोक हे केमिकल वापरतात. खूप प्रभावी आहे. याचं प्रभाव असण्यामागचं कारण यामध्ये एक विशेष केमिकल याच्यामध्ये आहे. या औषधाची कमाल खूप चांगली आहे. तर हे फार स्वस्त आहे. एकदा मारलं तर अगदी वर्षभर कुठल्याही प्रकारचा डास घरात सोडा, पण घराच्या बाहेर देखील तुम्हाला दिसत नाही. कंपनीची गॅरंटी आहे. एकतर विषय असा आहे की याला कुठल्याही प्रकारचा वास नाहीये आणि बाटलीवर देखील ब्ल्यू लेबल असल्यामुळे हे जे काय याचा पॉयझनचं रेट आहे किंवा विषाचं प्रमाण देखील हे कमी आहे. यामध्ये असणारं केमिकल लॅम्बडा सायहॅलोथ्रिन हे एका विशेष फॉर्म्युल्यामध्ये कंपनीने याच्यामध्ये टाकलेलं आहे, ज्यामुळे हे तुम्ही ज्यावेळेस तुमच्या घरामध्ये, घराच्या बाहेर, घरांच्या झाडेभोवती ज्यावेळेस तुम्ही वापरणार आहात, आता हे कसं वापरायचं ती देखील फार महत्त्वाची पद्धत आहे. ती जर समजून घेतली तर कधीही डास तुमच्याकडे येणार नाही. आता हे कसं वापरायचं, किती वापरायचं, कशा प्रमाणात वापरायचं, काय काळजी घ्यायची हे आपण सांगणार आहोत. खूप जालीम औषध आहे, त्यामुळे वापरताना विशेष काळजी घेणं गरजेचं आहे, नाहीतर उपायाऐवजी अपाय होऊ शकतो. पण याचं फॉर्म्युलेशन अशा पद्धतीने केलंय की ज्यामुळे हे घराबाहेर मारलं, ज्याच्यावर ऊन पडलं किंवा पाऊस पडला किंवा काही वातावरणात बदल झाले तरी याचा पॉवर कमी होत नाही. खूप दिवस हे राहतं आणि तेवढाच रिझल्ट देत असतं. आधी सांगितल्याप्रमाणे आफ्रिकामध्ये याचा वापर झाला. आफ्रिकामध्ये भरपूर प्रकारचे डास आहेत, वेगवेगळ्या पद्धतीचे डास आहेत. आफ्रिकात डास चावल्यामुळे भरपूर लोक मरतात. तिथे याची टेस्ट झाली आणि त्या टेस्ट केल्यानंतर असं लक्षात आलं की याचा वापर केल्यामुळे आफ्रिकन लोकांना खूप कमी डास त्या ठिकाणी चावायला लागले, म्हणजेच डासांचं प्रमाण अगदी कमी झालेलं आहे. आता सगळ्यात स्वस्त आहे सिजेंटा कंपनी, जी पेस्टिसाइड बनवण्यामध्ये अग्रगण्य आहे. आता याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तुम्ही ते खरेदी करू शकता. पण आता हे वापरायचं कसं? कारण की वापरणं फार जाणीव, अगदी काळजीपूर्वक हे वापरायचं आहे. वापरणं देखील याची कला आहे. आता हे पेस्टिसाइड मारत असताना तुम्हाला एक मास्क घ्यायचा आहे. एक मास्क लावणं फार गरजेचं आहे. N95 मास्क जर तुम्हाला मिळाला तर तो गरजेचा आहे. यानंतर तुम्ही एक 5 लिटरचा किंवा 2 लिटरचा एक पंप घ्यायचा आहे. आता हा जो काय पंप घेतल्यानंतर काय करायचं आहे, साधारणपणे याचं एक प्रमाण या पद्धतीने घ्यायचं आहे. तुम्हाला हे जवळपास 15 मिली प्रति लिटर एक बॉटल याची त्या ठिकाणी मार्केटमधून घ्या किंवा ॲमेझॉनवरून तुम्ही मागवू शकता. किंमत मी तुम्हाला सांगणारच आहे, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे.
तुम्ही हे घ्यायचं आहे 15 मिली 1 लिटर पाण्यामध्ये हे तुम्हाला टाकायचं आहे मोजून अगदी बरोबर, ना जास्त ना कमी. हे टाकायचं आहे. जो तुमच्याकडे स्प्रे पंप आहे 5 लिटरचा किंवा 2 लिटरचा, त्याने आता हे कुठे-कुठे मारायचं? तर हे घराच्या बाहेरच्या सर्व भिंतीवर मारायचं. पण हो, आधी हे मारण्याआधी तुमच्या घरातील लहान मुले, वृद्ध व्यक्ती, सर्व व्यक्तींना तुम्ही बाहेर काढायचं आहे. हातामध्ये हँड ग्लोव्ज घालून, तोंडाला मास्क वगैरे लावून, प्रॉपर एकदम हे करून तुम्ही हे मारायला लावायचं आहे. आता काय करायचं आहे, तुम्ही हे मारत असताना ही काळजी घ्यायची आहे. बाहेर हे घराच्या बाहेरच्या सर्व भिंतींवर तुम्ही मारायचं आहे. घरात जर छोटी मुले असतील तर साधारणपणे एक उंची 2 ते 3 फूट सोडून वरती त्या ठिकाणी मारायचं आहे. घराभोवती असणारे जर झाडे-झुडपे असतील तर त्या झाडे-झुडपांवर देखील तुम्ही मारू शकता. तिथे देखील जबरदस्त रिझल्ट याचा येत असतो. 15 मिली 1 लिटरमध्ये मारायचं आहे. आता मग एक बाहेर मारलं, घराबाहेरच्या झाडांवर मारलं, आपल्या गेटवर मारलं, दरवाजांच्या तिथे मारलं. त्यानंतर आता आतमध्ये. आता काय होतं, आतमध्ये मारत असताना विशेष काळजी अशी घ्यायची आहे, की जर घरात लहान मुलं असतील तर एक 4 ते 5 फूट सोडून वरती पूर्ण भिंतीवर मारायचं आहे. त्यानंतर आपल्या ज्या अंधाऱ्या जागा आहेत, म्हणजे सोफ्याच्या मागे, त्याचबरोबर बेसिनच्या खाली, किचनच्या सिंकच्या खाली किंवा बाथरूममध्ये, तर अशा ठिकाणी या भिंतींवर हे त्या ठिकाणी मारायचं आहे. जिथे डास लपण्याची शक्यता असते अशा ठिकाणी हे मारायचं आहे. आता हे मारल्यानंतर एक काळजी अशी घ्यायची आहे, की 2 तास याला सुकून द्यायचं आहे आणि त्यानंतरच घरामध्ये प्रवेश करायचा आहे. हे सुकल्यानंतर याचा काही परिणाम होत नाही, कुठलाही वास त्या ठिकाणी येत नाही, असा कंपनी देखील दावा करते. लहान मुलं हे वापरण्याच्या आधी किंवा ही बॉटल घरी आणल्यानंतर लहान मुलांपासून ही दूर ठेवायची आहे. कारण की हे औषध खूप पॉवरफुल आहे. आपण फार डायल्यूट करून मारण्याची कंपनीने निर्देश दिलेला आहे. 15 मिली प्रति लिटर इतकं डायल्यूट केलेलं आहे आणि खूप कमी हे लागतं. म्हणजे 40 मिली हे जे आहे तर हे 10 स्क्वेअर फूट जागेसाठी पुष्कळ होत असतं. मग तुम्ही लक्षात घेऊ शकता की तुमचा एरिया किती आहे. हे स्प्रे करत असताना जी काय भिंत आहे किंवा जो सरफेस आहे किंवा जे झाड आहे त्याच्यापासून 2 फूट लांब तुमचा स्प्रे असला पाहिजे, जेणेकरून त्याचा ओघळ येणार नाही, कुठल्याही प्रकारचा भिंतीवर डाग पडणार नाही. तर अशा पद्धतीने हे करायचं आहे. मारल्यानंतर 2 तासांनी सर्व वाळल्यानंतर तुम्ही घरामध्ये प्रवेश करायचा आहे. घर त्यानंतरच वापरायला सुरुवात करायची आहे. तर ही पद्धत याच्यामध्ये घ्यायची आहे. तर अशा पद्धतीनं तुम्ही हे औषध त्या ठिकाणी वापरू शकता. शक्यतो तुमच्याकडे जर पेस्ट कंट्रोल सर्व्हिसवाली जर लोकं असतील, प्रोफेशनल लोकं असतील, तर त्यांच्या मार्फतही तुम्ही हे मारून घेऊ शकता. कारण की त्यांना याची थोडीशी जास्त माहिती असते कशी मारायचे काय. पण हे औषध बाकी जबरदस्त आहे. केमिकल यातलं प्रूव्हन आहे, टेस्टेड आहे. आणि व्हिडिओमध्ये हे सांगण्याचा उद्देश असाच आहे, की हा व्हिडिओ कुठल्याही प्रकारे स्पॉन्सर नाही आहे. एक मला इंटरनेटवर माहिती मिळाली, याचा रिझल्ट मला प्रूव्हन वाटला, म्हणून मला असं वाटलं की हा प्रॉब्लेम हे करावा. तर हे जर तुम्हाला खरेदी करायचं असेल तर लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे किंवा Amazonवर तुम्ही डिमांड 2.5 CS असे सर्च करून घेऊ शकता. तर ही होती माहिती. कशी वाटली माहिती कमेंटच्या माध्यमातून कळवा. चॅनलला नवीन असेल तर जरूर सबस्क्राईब करा.